नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यहृदय चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पहिल्या व्याख्या बघूया. कधी कधी व्याख्या विचारल्या जातात. 5 व्याख्या 10 मार्काला. तर आरोग्य सर्वेक्षण, आरोग्य, जननक्षम जोडपे, शीतसाखळी, माता मृत्यूदर, आदेशन, कालावधी. त्याच्यानंतर टिपा लिहा. जननी सुरक्षा योजना कोणत्याही 4 लिहायच्या आहेत. करतार सिंग कमिटी, स्त्री भ्रूण हत्या, जागतिक आरोग्य संघटना, पंचायती राज. त्याच्यानंतर आहे प्राथमिक आरोग्य सेवेची व्याख्या लिहा. प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक लिहा. प्राथमिक आरोग्य सेवेची तत्त्वे वर्णन करा. प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये परिचारिकेची भूमिका व जबाबदारी वर्णन करा. किंवा पुनरुत्पादन बाल आरोग्य कार्यक्रमाची RCH माहिती लिहा. व्यावसायिक आरोग्याचे दुष्परिणाम लिहा. वृद्धांची काळजीत परिचारिकेची भूमिका व जबाबदारी लिहा. 5वा प्रश्न आहे, परिचर्या प्रशिक्षण घेत असताना तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केले आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा नमुना. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य, सार्वजनिक आरोग्य परिचारिकेने ठेवलेल्या नोंदवहीची यादीची माहिती लिहा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची भूमिका जबाबदारी लिहायची आहेत. त्याच्यानंतर आहे हा दुसरा क्वेश्चन पेपर आहे. टिपा लिहा. व्हायटल हेल्थ स्टॅटिस्टिक, जागतिक आरोग्य संघटना, ESIS आणि आशा कोणत्याही 3 लिहायच्यात 15 मार्काला. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न, खाली राष्ट्रीय प्रश्नांची उत्तरे द्या. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची यादी लिहा. सामाजिक आरोग्य परिचारिकेचे कार्य लिहा. भारतातील प्रमुख आरोग्य समस्यांची यादी लिहायची आहे. त्याच्यानंतर 4था प्रश्न आहे, जननक्षम जोडपे व्याख्या लिहून कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धती लिहा. त्याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघू शकता. कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्देश लिहा. शिबिर भरवण्यामध्ये परिचारिकेची भूमिका लिहा. किंवा माता बाल आरोग्य कार्यक्रमाची उद्दिष्ट लिहा. याला और प्रश्न असतो 4थ्या प्रश्नाला. त्याच्यानंतर शालेय आरोग्य कार्यक्रमात परिचारिकेची भूमिका लिहा. प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या नोंदींची यादी लिहा. त्याच्यानंतर ह्याचाही व्हिडिओ आहे, चॅनलवर चेक करा. GNM वाल्यांसाठी बनवलेला आहे, तर तो बघू शकता. कारण कम्युनिटी ANM वाल्यांना GNM सेकंड इयरमध्ये पण तुम्हाला माहीत असेल आणि हा विचारला जात नाही प्रश्न, पण GNM थर्ड इयरसाठी जर पाहावा असेल किंवा सेकंड इयरमध्ये पण विचारला जाणारा प्रश्न आहे, तर त्याची मी म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर. प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे काय, प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक कोणते, परिचारिकेचे आरोग्य सेवेतील भूमिका सविस्तर लिहा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न होते जे इम्पॉर्टंट्स असतात, जे आधी विचारले गेले. प्राथमिक आरोग्य सेवा हा जो प्रश्न आहे त्याच्याशी पण रिलेटेड व्हिडिओ आहे, चॅनलवर सर्च करा, तुम्हाला मिळेल. जे तुम्हाला बाकीच्या स्टुडंटसाठी असेल तरी पण GNM वाल्यांनाही हा विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे. शीतसाखळी वगैरे हे जे प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.